जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। महात्मा बसवण्णा यांच्या जयंतीनिमित्त मुरुम शहरातील महात्मा बसवेश्वर युवक मंडळाच्या वतीने गुरुवार तारीख 16 रोजी शहरातील महात्मा बसवेश्वर चौक, साठे चौक, अशोक चौक, टिळक चौक, किसान चौक, सुभाष चौक, गांधी चौक, हनुमान चौक मार्गे अघोरी महाकाल देखावा सादरीकरण करीत भव्य दिव्य मिरवणूक सोहळ्याने सांगता करण्यात आली। प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष दत्ता हुळमुसगे, नंदकुमार उपासे, शरद स्वामी, मनोज स्वामी, ओमकार पाटील आदींच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। बसवेश्वर युवक मंडळाच्या वतीनं अघोरी कलेचं सादरीकरण करण्यात आली। अघोरी ही खऱ्या अर्थानं तपस्वी शैव साधूंचा समूह आहे। ते सहसा स्मशानभूमीत राहतात। ते नेहमी त्यांच्या शरीरावर स्मशानभूमीतील राख लावतात। मानवी मृतदेहांच्या अस्थींचा वापर हार घालण्यासाठी, त्याला सजवण्यासाठी किंवा पूजा करण्यासाठी तसेच विविध विधी करता ते वापरतात। मानवी शरीराच्या कवटीचा वापर ते काही खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी तसेच काळ्या जादूची कला करण्यासाठी वापरतात। अशा या अघोरी कलेचं सादरीकरण हरियाणातून आलेल्या अघोरींनी मिरवणुकी दरम्यान चौकात अघोरी नृत्य, 5 फण्याचे नागासह भगवान महाकाल नंदीवरील विराजमान होऊन भगवान शंकर अवतरले जिवंत देखाव्यांनी नागरिकांना मंत्रमुग्ध केले होते। अघोरी विधी, विभूती, भस्माची उधळण करीत भव्य देखाव्यांनी मुरुम नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। हरियाणातील अघोरी संघ कलाकारांनी डमरू आणि शिव धून तालावर अंगावर राख लावून विविध मुद्रांमध्ये नृत्य सादर केले। ठिकठिकाणी आगीच्या माध्यमातून ओम, त्रिशूल, डमरूचे चित्र रेखाटले। शहर व परिसरातील नागरिकांनी या मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। या प्रसंगी महिला देखावा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। प्रत्येक ठिकाणी भक्तिभावाने मिरवणुकीचे स्वागत केले। मंडळाने स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल सर्वसामान्य नागरिकातून महात्मा बसवेश्वर युवक मंडळाच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं, सदस्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत होते। इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।